नमस्कार. मंथन मनोमेन्यूच्या आजच्या 74व्या सत्रामध्ये मी यशस्वी हुद्दार आणि स्वप्न असेरकर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपण विविध गोष्टी आयुष्यभर शिकत असतो. या शिकण्यामध्ये मेंदूचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे, हे सगळेच जण जाणतात. आपल्या पूर्ण शरीराच्या हालचालींवर, बोलण्यावर, वागण्यावर, विचारांवर, भावनांवर मेंदूचं वर्चस्व असतं किंवा कंट्रोल असतं असं आपण म्हणतो. आपल्या मेंदूचं कार्य कसं चालतं, शिकणं म्हणजे काय, मेंदूशास्त्रातील संशोधनं काय आहेत वगैरे जाणून घेणार आहोत आपण आजच्या सत्रात. काही बीजी खराडे कॉलेज ऑफ एज्युकेशन कोल्हापूरच्या असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर मुक्ता पाटील यांच्याकडून. मुक्ताताई, आजच्या ह्या सत्रामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मुक्ताताईंच्या मुक्ताताईंनी शास्त्रामध्ये एमफिल आणि पीएचडी मिळवलेली आहे. त्यांचे 5 रिसर्च पेपर्स त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. मेंदू आणि शिक्षण या संबंधीचे हे 5 रिसर्च पेपर्स आहेत. विविध विषयांवर त्या वर्कशॉप्स घेतात. न्यूरोसायन्स ऑफ लर्निंग, ब्रेन बेस्ड लर्निंग, सबकॉन्शियस माइंड ऑफ लर्निंग, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आणि पॅरेंटिंग फ्रॉम न्यूरोसायन्स पर्स्पेक्टिव्ह यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर डॉक्टर मुक्ताताईंना मी विनंती करते की त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. थँक्यू मॅम. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मंथन हेल्थी माइंड काउन्सिलिंग सर्व्हिस अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांना नमस्ते. आता माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या म्हणजे असेरकर मॅडम आणि हुद्दार मॅडम तुम्ही नमस्ते. त्याचबरोबर या आताच्या सेशनमध्ये माझ्या पीएचडीच्या गाईड कम माझ्या मातोश्री म्हणायला हरकत नाही अशा डॉक्टर सप्रे मॅडम आहेत. त्याचबरोबर शीला कोलटकर मॅडम देखील आहेत तिथं, ज्यांनी मला नेहमीच मोटिवेशन दिलं वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी. वन्स अगेन गुड इव्हनिंग टू ऑल. तर आजच्या आपल्या या सेशनचा विषय आहे की ब्रेन बेस्ड लर्निंग. मेन हा विषय आहे आपला. त्याच्यावरती आपण या गुरुवारी आणि नंतर 24चा जो गुरुवार असेल त्या दिवशी बोलणार आहोत. तर एकूणच आपण आजच्या जगात किंवा आजच्या समाजात जर बघितलं तर असं दिसतं की प्रत्येक जण, प्रत्येक पालक आणि शिक्षक आणि समाजातला प्रत्येक व्यक्ती शिक्षणासाठी धडपडत आहे. कारण सर्वांना आता हे कळून चुकलेलं आहे की शिक्षणाशिवाय आपला काही तरणोपाय नाही. आपल्या जीवनाची जर उंची वाढवायची असेल, राहणीमान वाढवायचं असेल, त्याचबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास करून घ्यायचा असेल आणि एकूणच समाजाचा, राष्ट्राचा विकास करायचा असेल तर शिक्षणाला तरणोपाय नाही. परंतु या रिसेंट काही इयर्समध्ये आणि आता अगदी या प्रेझेंट इयर्समध्ये लक्षात येते की याला एका वेगळ्या मार्गाने, एका वेगळ्या पद्धतीनं, आपण त्याला चुकीचं पण म्हणू शकणार नाही, पण अवाजवी महत्व प्राप्त झालेलं आहे. पण एकूणच शिक्षण घेणं, पदवी घेणं आणि त्यानंतर ती नोकरी मिळवणं हा एक लिनियर प्रवास असलेला आपल्याला दिसून येतो. तर हे करत असताना आपल्या सर्वांची एक अशी समजूत झालेली आहे की शिक्षण घेणं म्हणजे काय किंवा शिकणं म्हणजे काय की मार्क मिळवणं. आपण एखाद्याला कोणाला तरी सांगत असतो, हा माझा विद्यार्थी आहे किंवा हा माझा मुलगा आहे किंवा हा माझा शेजारी कोणीतरी आहे आणि तो खूप हुशार आहे बघा मॅडम किंवा सर. तर त्यावेळेला पटकन समोरच्याकडून प्रश्न येतो की किती टक्के मार्क मिळालेत मग त्याला. जेव्हा तुम्ही तो खूप हुशार आहे असं म्हणता तेव्हा लगेच दुसरा प्रश्न आपल्याला दिसतो की त्याला किती टक्के मार्क मिळालेत. म्हणजे शिकणं म्हणजे मार्क मिळवणं, शिकणं म्हणजे काही विशिष्ट ठरवून दिलेल्या विषयातील आशय संपादन करणं, तो आशय आहे तसा परीक्षेमध्ये आपल्याला मांडता येणं आणि त्याच्या अनुषंगाने भरपूर मार्क मिळवणं, हे असं समीकरण होऊन गेलेलं आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला असं दिसून येतं आपल्याला की इतका सारा पैसा खर्च करून आपण शिक्षण घेतो, बऱ्याच काही डिग्र्या मिळवतो. त्याचबरोबर बरेच पालक आपल्याला तसे दिसतात की मुलाची किंवा मुलीची 10वी असेल किंवा 12वी असेल तर स्वतःच्या जॉब सुद्धा सोडतात. अशी असंख्य उदाहरणं मी बघितलेली आहेत. जॉब सोडणे, 24 तास त्याच्यावरती निगराणी ठेवणे, मग त्याला अभ्यासाला म्हणजे एक विशिष्ट खोली असली पाहिजे, टेबल असलं पाहिजे, त्यानंतर खुर्ची असली पाहिजे, त्यानंतर अगदी
एखादा लॅम्प असला पाहिजे, भरपूर पुस्तकं त्याच्या जवळ असली पाहिजेत, पिनड्रॉप सायलेन्स असला पाहिजे, त्यानं दिवसातले 18-19 तास अभ्यास केला पाहिजे, पुस्तकातलं आहे तसं सगळं त्याला पाठ असलं पाहिजे आणि परीक्षेमध्ये त्याला आहे तशी उत्तरे लिहिता आली पाहिजेत. हे सर्व शिक्षण आहे आणि हेच शिकणं आहे आणि आपण थोडंसं टेक्निकल भाषेमध्ये सायंटिफिक लँग्वेजमध्ये अध्ययन आहे असं म्हणतो. आपल्या सर्वांचीच ही अशी एक धारणा झालेली आहे, परसेप्शन झालेलं आहे की बाबा शिकणं म्हणजे हे सर्व काही करणं. शिकण्यासाठी खूप शांत बसावं लागतं, एका ठिकाणी अजिबात न हलता बसावं लागतं, खूप पाठांतर करावं लागतं, खूप लिखाण करावं लागतं आणि पुस्तकातील किंवा शिक्षकांनी दिलेल्या नोट्स आहे तशा मला लिहिता आल्या पाहिजेत पेपरमध्ये किंवा माझ्या परीक्षेमध्ये. जो खूप आहे तसं लिहितो, शाळेमध्ये सुद्धा त्याला त्याचे आन्सर्स बघा, पुस्तकात आहे तसं यानं रिपीट केलेलं आहे, मी लिहून दिलेली उत्तरं आहे तशी यांनी लिहिलेली आहेत, मग त्याचं कौतुक केलं जातं. अशा पद्धतीने ही सगळी शिक्षण व्यवस्था चाललेली असलेली आपल्याला दिसून येते. तर खरंच शिकणं म्हणजे हे आहे का? कुठंतरी याच्यावरती रिफ्लेक्शन झालं पाहिजे. कुठंतरी याचा आपण थोडासा क्रिटिकल थिंकिंग नक्कीच करायला पाहिजे. शिकणं म्हणजे आहे तसं पाठ करणं आहे का? शिकणं म्हणजे कुणीतरी लिहून ठेवलेलं आहे तसं पाठ करणं, नंतर आहे तसं ते लिहिणं आहे का? या सर्वांचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात आली की माझ्या पीएचडीचा विषय मेंदू आधारित शिक्षण होता. त्या अनुषंगानं बरेच काही संशोधनं मी वाचली आणि बरेच काही न्यूरोसायन्स मधली काही संशोधनं माझ्या वाचनात आली. ती मुद्दामून मी वाचली आणि त्याचा अभ्यास केला. त्यावेळेला असं लक्षात आलं की शिकण्याचा मेन अवयव हा मेंदू आहे, तो शिकतो. शिकण्याची जी प्रक्रिया आहे, अध्ययनाची जी प्रक्रिया आहे ती आपल्या मेंदूत घडून येते. तर मेंदूत ही प्रक्रिया घडून येत असेल तर मग आपल्याला मेंदू कसा शिकतो, त्याची काही वैशिष्ट्ये आहेत का, त्याची कोणती कार्य आहेत, त्याचा कोणता भाग शिकण्यामध्ये अध्ययनामध्ये कोणती भूमिका पार पाडतं, हे जर आपल्याला माहित असेल तर शिकणं या प्रक्रियेला, अध्ययन या प्रक्रियेला आपण गती देऊ शकतो. ऍज अ पॅरेंट म्हणून, ऍज अ टीचर म्हणून किंवा ऍज अ स्कॅफोल्डर म्हणून किंवा शिकण्याला मदत करणारी एक व्यक्ती म्हणून आपण त्याला मदत करू शकतो आणि शिकणं त्याचं आपण एनहान्स करू शकतो, एनरिच करू शकतो, ऍक्सिलरेट करू शकतो. तर त्यासाठी एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून देखील आपल्या सर्वांनाच मेंदू नेमका कसा शिकतो, त्याच्या भाषेमध्ये शिकणं म्हणजे काय आहे, त्याला काय आवडतं, त्याला कोणत्या गोष्टी आवडतात, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जर जाणून घेतली तरच आपल्याला त्याच्याप्रमाणे वागता येईल आणि त्याला जे जे काही करावं असं वाटतं, शिकण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याला मदत करतात त्या गोष्टी आपल्याला अध्ययन अध्यापनामध्ये आणता येतील. मगच आपल्याला शिकणं ही जी गोष्ट आहे, अध्ययन ही जी गोष्ट आहे ती खऱ्या अर्थानं फलद्रूप झालेली बघायला मिळेल. मग असं जाणवतं की मग कुठंतरी शिक्षणाची, अध्ययनाची, एकूण शिकण्याची उद्दिष्टे साध्य होताना आपल्याला दिसतील. म्हणूनच बघा, या गोष्टी माहीत नसल्यामुळं, माहीत जरी असली तरी थोड्या प्रमाणात माहीत असल्यामुळं किंवा त्याच्यावरती जास्त आपण फोकस न केल्यामुळं बऱ्याच वेळेला असं दिसून येतं की खूप सारे आपण शिक्षणामध्ये चेंजेस आणले, सिलेबस बदलला, अभ्यासक्रम बदलला, टीचिंग लर्निंग मेथड्स बदलले, पेडागॉजीमध्ये चेंजेस केले, त्याचबरोबर खूप सारे क्लासेस लावले, विद्यार्थ्याला खूप अभ्यास करायला लावला. एवढं करून सुद्धा बऱ्याच वेळेला कधी कधी आपण मार्कांच्याच भाषेत बोलायचं झालं तर कधी कधी एवढं करून सुद्धा काही विद्यार्थ्यांना मार्क कमी पडतात. तर एवढं करून सुद्धा बऱ्याच वेळेला मी शिक्षणाची तुमचे मॅडम आहे का? हॅलो एवढं करून सुद्धा शिक्षणाची उद्दिष्टे, अध्ययनाची उद्दिष्टे साध्य होताना दिसत नाहीत. बऱ्याच वेळा शिकणं हे कंटाळवाणं आहे, शिकणं हे रटाळ आहे, अध्ययन करणं हे नको वाटणारी गोष्ट आहे, हे आपण पण ऍज अ पॅरेंट आणि टीचर म्हणून कुठंतरी मान्य केलोय की काय असं वाटतं. विद्यार्थ्यांना देखील किंवा अध्ययन करणाऱ्या व्यक्तीला देखील असंच वाटतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. कारण आपण म्हणतो विद्यार्थ्याला की एवढा अभ्यास कर म्हणजे काय होईल, तुला मग मी खेळायला पाठवेल, तुला फोन वापरायला देईल, तुला एवढे मार्क मिळाले किंवा एवढा अभ्यास केला की तुला ही वस्तू आणूया, ती वस्तू आणूया. याचाच अर्थ शिकणं ही मला न आवडणारी गोष्ट आहे आणि ती मी न आवडणारी गोष्ट केल्यामुळं मला काहीतरी बाह्य स्वरूपात मला बक्षीस मिळणार आहे असं कुठंतरी त्याचं चित्र उभं तयार करतो का आपण विद्यार्थ्यांसमोर, आपल्या पाल्यासमोर, असं वाटून जातं.
मग आपल्याला काही गृहीतकच असे आपण धरलेली आहेत की शिकणं ही आनंददायी गोष्ट अजिबात नाहीये, ती लादलेली गोष्ट आहे, ती माझ्यासाठी न करता मी आणि कुणासाठी करतो. ते मी अभ्यास करणं किंवा शिकणं हे फक्त शाळेत गेल्यावरच होतं, ते इतरत्र मला करता येणार नाही. दैनंदिन जीवनात शिकणं होत नाही, ते वर्गात बसणं, पुस्तक उघडणं, वहीमध्ये लिहिणं, पाठ करणं, कुणाचे तरी लेसन्स आहेत तसे ते बायहाट करणं, हे म्हणजे शिकणं आहे. आणि ही मला न आवडणारी गोष्ट आहे. आणि ही ही गोष्ट मी दुसऱ्या कुणासाठी तरी करतो की काय, हे असं एकूणच चित्र कुठंतरी अनावधानानं आपण तयार करतो की काय, असं आपल्याला म्हणावं लागेल. तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टीला छेद दिला गेला आणि या सगळ्या गोष्टीवरती विचार करायला लावला ते मेंदूशास्त्रानं. तसा मेंदूशास्त्राचा आणि शिक्षणशास्त्राचा फारसा संबंध 1960 पूर्वी नव्हता. पण 1960 मध्ये ज्या वेळेला मेंदूशास्त्रामध्ये वेगवेगळी संशोधनं झाली आणि वेगवेगळ्या संशोधनाची नवीन तंत्र उदयास आली, त्यावेळेला जिवंत माणसाच्या मेंदूवरती प्रयोग करणं शक्य झालं. माणूस शिकत असताना, विचार करत असताना, त्याचा मेंदू ऍक्च्युअली काम करत असताना मेंदूचा अभ्यास करणं, मेंदूचं निरीक्षण करणं हे शक्य झालं. आणि नेमका मेंदू कसा शिकतो, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, शिकताना मेंदूमध्ये काय घडतं हे आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यामुळं मेंदूशास्त्रात जे काही संशोधनं झाली, त्याचे जे काही निष्कर्ष निघाले, ते शिक्षणशास्त्रामध्ये त्याचं ऍप्लिकेशन केलं गेलं, त्याची अंमलबजावणी केली गेली आणि शिक्षणशास्त्रामध्ये एक नवीन युगाची पहाट झाली, ती म्हणजे मेंदू आधारित शिक्षण किंवा न्यूरो सायन्स ऑफ एज्युकेशन असं त्याला म्हटलं जातं. शिक्षणशास्त्रामध्ये मेंदूशास्त्रातील संशोधनांचा आपल्याला पाहिजे तिथं आणि योग्य पद्धतीनं जेव्हा याचं ऍप्लिकेशन केलं गेलं, तेव्हा त्याला मेंदू आधारित शिक्षण असं नाव दिलं गेलं. आपण थोडस स्क्रीन शेअरिंग करत आहोत, तर मला दिसते का फक्त सांगा स्क्रीन. दिसते. दिसते मॅडम स्क्रीन? हो हो, ओके. मोठं केलं तरी चालणार आहे. हो हो, करते मॅडम, करायला. हा, आता दिसतंय? हो हो, दिसतंय. ओके ओके. श्रोत्यांना विनंती आहे की फक्त त्यांनी त्यांचे ऑडिओ म्यूट करून ठेवा. येस, मेंदू काय म्हणतोय बघा आपल्याला. लर्निंग इज माय फेवरेट ट्रीट. मला अध्ययन करायला, शिकायला खूप आवडतं आणि हेच माझं ट्रीट आहे. आणि त्यासाठी मेंदूच्या शिकण्याची जी काही रहस्य आहेत, ती रहस्य आपण आज बघणार आहोत. त्यासाठी मेंदू कोणती कामं करतो ते थोडंसं बघूया. मगाशीच आपल्याला मॅडमनी सांगितलं की आपलं संपूर्ण जीवन, आपलं संपूर्ण शरीर हे मेंदूच्या कंट्रोलमध्ये असतं. आपण जे काही अगदी 24 तासामध्ये ज्या सर्व काही गोष्टी करतो, त्या सर्व गोष्टीवरचं नियंत्रण आपला मेंदू करत असतो. म्हणजे अगदी विचार करणं असेल, थिंकिंग असेल, बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं असेल, दिसणं, बघणं, हसणं, खेळणं, खाणं, पिणं, आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं, ब्लड सर्क्युलेशन, अगदी आपण म्हणजे एखादी खातो पितो, ह्या सर्व म्हणजे सर्वच गोष्टी, रीडिंग, रायटिंग, लाफिंग, स्नीझिंग, परसेप्शन, कम्युनिकेशन, डिसिजन मेकिंग, विचार करणं, ह्या सर्व आणि सर्वच गोष्टी मेंदूच्या कंट्रोलमध्ये असतात. एखाद्या पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीचं जर चित्र समोर आणलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या सहजगतीनं बोलतो, ज्या सहजगतीनं हातवारे करतो, ज्या सहजगतीनं हसतो, ज्या सहजगतीनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, ज्या सहजगतीनं वाचतो, लिहितो, ह्या सगळ्या गोष्टी मेंदूमध्ये थोडासाही डिफेक्ट तयार झाला तर किती अवघड होऊन बसतात आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला किती प्रयत्न त्यावेळेला करावे लागतात हे आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर मेंदूचे काही इथे वैशिष्ट्य आहेत. जर ही वैशिष्ट्ये आपल्याला का बघावी लागतील, तर मेंदू हा शिकण्याचा अवयव आहे. आपण ऑलरेडी बघितलं. मेंदूशास्त्रांनी आपल्याला सांगितलं की आपलं जे अध्ययन आहे, आपलं जे शिकणं आहे, ते आपल्या मेंदूत घडतं. सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणतात त्याला, ते तिथं घडतं. तर फक्त मेंदू एकटाच हे काम करतो असं नाही, तर मुख्य काम
अध्ययनाचं जे आहे, जे प्रोसेसिंगचं काम आहे ते मेंदूत घडतं. पण हे काम मेंदू करत असताना आपली जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचा तो वापर करतो. ज्ञानेंद्रियाच्या साह्याने जे काही इनपुट मेंदूला मिळतात, म्हणजेच आता तुम्ही माझा आवाज ऐकताय, हे इनपुट आहे, ते मेंदूपर्यंत पोहोचवलं जातं आणि तिथं प्रोसेसिंग होऊन माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो. तुम्ही एखादं चित्र बघत असाल, डोळ्याच्या साह्यानं तो मेंदूपर्यंत जातात आणि तिथं त्याचं प्रोसेसिंग होऊन आपल्याला ते चित्र दिसतं. तर मेन प्रोसेसिंग आपल्या मेंदूमध्ये घडत असते. तर या मेंदूची काही वैशिष्ट्ये आहेत आणि या वैशिष्ट्याला अनुसरून जर आपलं अध्ययन असेल, आपण जर शिकत असू आणि शिकण्याला मदत करत असू याच्या अनुषंगानं, तर खऱ्या अर्थानं अध्ययन व्हायला मदत होते. आपला मेंदू जो आहे तो स्ट्रक्चर्ड आहे, तो एक बांधलेल्या स्वरूपात आहे. त्याच्या ऑलरेडी तो स्ट्रक्चर्ड म्हणून जेव्हा मूल जन्माला येतं त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं, ब्ल्यूप्रिंट त्याची तयार झालेली असते. याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही, पण बदल किती आणि कोणत्या प्रमाणात करता येतो हे आपण नंतर बघणार आहे. प्रत्येक माणसाचा मेंदू युनिक असतो. एका माणसाचा मेंदू दुसऱ्या माणसासारखा असत नाही. म्हणून ह्याचं अध्ययन त्याच्यासारखं आहे आणि त्याचं अध्ययन आणि कुणासारखं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. शिकणं हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, कारण प्रत्येकाचा मेंदूची जी बांधणी आहे ती मात्र युनिक असते, वेगळी असते. जसे आपले फिंगरप्रिंट्स असतात तशी प्रत्येक फिंगरप्रिंट वेगळी असते, तसं प्रत्येक मेंदूचा ब्ल्यूप्रिंट हा वेगळा असतो. आपला मेंदू हा पॅटर्न शोधत असतो. एखाद्या व्यक्तीला आपण 2-3 वेळा भेटलं तर तिसऱ्या वेळी भेटताना आपण आपल्या डोक्यात असतं की हे कसे बोलणार, हे कशावरती भर देणार आहेत, कुठल्या विषयावरती बोलतील किंवा ह्यांचं वर्तन कसं असेल हे आपण लक्षात आपल्याला यायला लागतं. कारण आपण काय करतो, आपला मेंदू पॅटर्न शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मिनिंग मेकर आहे, म्हणजे मेंदू आपला प्रत्येक गोष्टीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत असतो. याचा अर्थ असा की आपण जे शाळेत किंवा शिकण्याच्या ह्याच्यामध्ये म्हणतो बघा, प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्याला स्पष्टच करून सांगितली पाहिजे आपल्याला. ईच अँड एव्हरीथिंग, अगदी बारीक सारीक गोष्टी, सगळ्याच गोष्टी आपण स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याऐवजी काही गोष्टी आपण त्यांच्यावरती जर सोडून दिल्या तर अधिक चांगलं होतं. कारण मेंदूचा स्वभाव आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य आहे की तो स्वतः मिनिंग शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर तो मिनिंग मेकर आहे. अर्थ शोधण्याचा, अर्थ फाइंड आउट करण्याचा तो प्रयत्न करत असतो. नॉवेल्टी सीकर आहे. नवनवीन गोष्टी मेंदूला आवडतात. त्याच गोष्टी असल्या की तो त्याच्याकडे इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो. त्या गोष्टीकडे तो लक्ष देत नाही. म्हणून नाविन्यपूर्ण गोष्टी जर असतील तर ते शिकायला मेंदूला जास्त आवडतं. तो क्युरियस आहे, जिज्ञासू आहे. तर त्याचबरोबर सेल्फ रिवॉर्ड सिस्टीम हे फार महत्वाचं मेंदूचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच आपण आतापर्यंत काय म्हणत होतो की अध्ययनाला रिवॉर्ड म्हणून, बक्षीस म्हणून काय दिलं पाहिजे. एक तर आपण बऱ्याच वेळेला एक्सटर्नल वस्तू देतो बघा, पैशाच्या स्वरूपात असेल, वस्तूच्या स्वरूपात असेल. खूप शिकला, खूप हे झालं तर त्याला पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात काही भेट दिली जाते किंवा त्याला मोटिवेशन म्हणून दिलं जातं. हे तर राहू देच, मेंदूशास्त्र सांगतं की मार्क, डिग्री हे सुद्धा आपल्या मेंदूला गरज नसते. त्याला शिकणं ही गोष्ट आवडते. शिकल्यानंतर त्याला आनंद होतो म्हणून तो शिकतो. छोटी मुलं जेव्हा चालायला शिकतात बघा, ही चालायला शिकणारी मुलं बऱ्याच वेळेला पडतात, त्यांच्या गुडघ्याला लागतं, हाताला लागतं, डोक्याला वगैरे पण काही वेळेला लागतं. लागलं म्हणून ते थांबत नाही तर परत चालायला लागतात. त्याच्यातून त्यांना काही मिळणार असतं अशातली गोष्ट नाही, पण शिकण्यात आनंद मिळतो. आणि एक महत्वाची गोष्ट, मेंदूला असं नाही कळत की वर्गात बसून पुस्तकातलं शिकणं म्हणजे शिकणं आहे आणि बाहेर दैनंदिन जीवनात आपण असंख्य गोष्टी शिकतो ते म्हणजे शिकणं नाहीये. त्याला शिकणं म्हणजे सर्वकडचं एकसारखंच वाटतं. मी एखादी गोष्ट करायला घरात शिकते, मी केअर काढायला शिकले, कपडे घडी करून ठेवायला शिकले, चित्र काढायला शिकले, मी वाचायला शिकले, मी लिहायला शिकले. हे सगळ्या गोष्टी शिकणं याच पॅटर्न मध्ये येतात आणि मेंदू त्या सगळ्यांसाठी शिकण्याची जी एकच प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया सगळीकडे तो राबवत असतो. त्यामुळं मेंदूला स्वतःची एक अशी सेल्फ रिवॉर्ड सिस्टीम आहे. तो शिकतो, शिकल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये फील गुड न्यूरो ट्रान्समीटर सिक्रीट होतात. थोडेसे टेक्निकल शब्द याच्यात येतील, पण ते आपण साध्या भाषेमध्ये समजून घेऊया. म्हणजेच आपल्या मेंदूमध्ये अशी काही केमिकल्स तयार होतात शिकल्यामुळं की त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही गोड खाल्ल्यानं जो आनंद मिळतो, का गोड खाल्ल्यामुळं आपल्या मेंदूमध्ये फील गुड न्यूरो ट्रान्समीटर सिक्रीट झाले म्हणून आपल्याला आनंद होतो. त्याच पद्धतीनं
आपल्याला आवडत्या व्यक्तीबरोबर आपण वेळ घालवला तरी सुद्धा फील गुड न्यूरोट्रान्समीटर्स तयार होतात, म्हणून आपल्याला आनंद मिळतो. तर अगदी सेम असंच आहे, कुठलीही गोष्ट शिकल्यानंतर अगदी एखादं शिवणकला शिकला, चित्रकला शिकला, रांगोळी काढायला शिकलो, सायकल चालवायला शिकली, कार ड्रायव्हिंग मला शिकता येऊ लागलं, हे सगळं शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या मेंदूमध्ये आनंद निर्माण करणारे केमिकल्स तयार होतात, त्यांना फील गुड न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतात. हे तयार झाल्यामुळं आपल्याला आनंद मिळतो, ना की कुठली डिग्री मिळाल्यामुळं, ना की कुठले मार्क्स खूप मिळाल्यामुळं, ना की बाहेरून आपल्याला एक्सटर्नल काहीतरी मिळाल्यावर आनंद मिळतो, असं नाहीये. ती आपण एक समज निर्माण केलेली आहे आणि ती इतकी समज घट्ट आपण मुलांच्या मेंदूमध्ये आणि आपल्या मेंदूमध्ये पण बसवून ठेवलेली आहे की काहीतरी मी दिल्यानंतर हा शिकणार आहे आणि अध्ययन करणार आहे. तसं नाहीये. मेंदूशास्त्रातले संशोधन आपल्याला सांगतात की शिकल्यामुळं आपल्या मेंदूमध्ये आपल्याला आनंद देणारे केमिकल्स निर्माण होतात, सिक्रीट होतात, स्रवतात, म्हणून आपल्याला आनंद होतो. म्हणून शिकणं ही स्वतःच आपल्या स्वतःमध्येच ती एक आनंददायी प्रक्रिया आहे. त्यामुळं कधीही शिकणं ही कंटाळवाणी, रटाळ, त्रासदायक, न आवडणारी प्रक्रिया आहे असं अजिबात नाहीये. यानंतर आपण स्वतःही ह्या गोष्टी लक्षात ठेवूया आणि आपल्या पाल्यांना, त्याचबरोबर आपण शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात आणून देऊया की शिकणं ही आनंददायी प्रक्रिया आहे. शिकल्यामुळं आपल्या मेंदूमध्ये आनंद देणारे स्रव स्रावतात. त्यानंतर आहे कॉम्प्लेक्सिटी लवर. आपल्या मेंदूला क्लिष्ट गोष्टी आवडतात. आपल्याला काय वाटतं की सोप्या सोप्या गोष्टी दिल्या की बरं होईल, म्हणजे मुलांना ते आवडेल. तसं नाहीये. आपल्या मेंदूला क्लिष्ट गोष्टी आवडतात. थोड्याशा ज्याच्यामध्ये चॅलेंजिंग असेल त्या चॅलेंजिंग गोष्टी आपल्या मेंदूला आवडतात. म्हणूनच बघा, आपण जेव्हा एखादं कोडं वगैरे सोडवतो, सोपं कोडं सोडून झाले की त्याच्या पुढचं कोडं आपल्याला सोडवायला आवडतं. त्याचबरोबर आपल्या फोनमध्ये काही गेम्स असतात किंवा गॅजेट असतात. त्या गॅजेटमध्ये असं पहिली पायरी, दुसरी, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 अशा पद्धतीचे गेम्स असतात. जेव्हा आपण स्टेज 1 ची गेम ओव्हर करतो, जिंकतो, त्यानंतर आपण स्टेज 2 ची घेतो, कारण कॉम्प्लेक्स गोष्टी आपल्याला आवडतात. त्यामुळं शिकण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी सोप्या असली की त्या विद्यार्थ्याला आवडेल किंवा अध्ययन करायला बरं पडेल असं अजिबात नाहीये. जेवढ्या कॉम्प्लेक्स गोष्टी तेवढे चॅलेंजिंग असेल ते, आणि आपल्याला शिकायला मेंदूला ते आवडतं. नॅचरली अटेन्शन फ्लक्च्युएटर आहे. आपल्याला काय वाटतं की विद्यार्थ्यांचं लक्ष किंवा आपल्या पाल्याचं किंवा आपण अध्ययन करत असतो तर आपलं सुद्धा शिकण्याच्या गोष्टीवरती लक्ष, जेवढा वेळ मी शिकवतो किंवा जेवढा वेळ अध्ययन चालू आहे तेवढा वेळ ते तिथं टिकून राहिलं पाहिजे, ते तिथनं हलता कामा नये. पण तसं नाहीये. नॅचरलीच, नैसर्गिकरित्याच आपला मेंदूच अवधान जे आहे ते एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडं फ्लक्च्युएट होतं. हे नॅचरलीच आहे. तर त्याच्यामध्ये काही वेगळेपणा आहे किंवा काहीतरी ॲबनॉर्मल आहे असं अजिबात नाहीये. मेंदूची स्वतःची रिधम असते, ओन रिधम असते. तो किती वेळ एखाद्या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करेल, किती माहिती तो आपल्यामध्ये घेईल, किती माहिती घेतल्यानंतर तो माहिती घ्यायचं बंद करेल, कोणती माहिती तो आपल्यामध्ये घेईल आणि कोणती नाही घेणार, ह्या सगळ्याचं स्वतःची एक रिधम त्याला असते. त्यानंतर तो इनेट सेन्स ऑफ लॉजिक, स्वतःचं मेंदूचे एक लॉजिक आहे. त्या लॉजिक नुसार आपला मेंदू काम करत असतो. इनेट प्रॉब्लेम सॉल्व्हर, तो स्वतः त्याला समस्या सोडवायला आवडतात. त्यामुळं अध्ययनामध्ये, शिकण्यामध्ये काही समस्या आपण विद्यार्थ्यांना निर्माण करून दिल्या, छोट्या छोट्या समस्या निर्माण करून दिल्या आणि ते त्यांना स्वतःला सोडवायला सांगितलं तर त्याला ते जास्त आवडतं. असं नाही की खूप साध्या सरळ सोप्या गोष्टी आहेत, मीच सगळ्या गोष्टी त्याला सॉल्व्ह करून देतो आणि त्याला फक्त सांगतो की हे पाठ कर, मी जसं सॉल्व्ह करून दिले त्याच पद्धतीनं कर. हे आपल्या मेंदूला आवडत नाही. त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये आपण ऍज अ एल्डर, ऍज अ टीचर, ऍज अ पॅरेंट म्हणून त्यांना मदत करू शकतो, त्यांना काही क्ल्यू देऊ शकतो, जिथं पाहिजे तिथं तिथं थोडा थोडा त्यांना टेकू देऊ शकतो, स्कॅफोल्डिंग करू शकतो. परंतु त्याला स्वतःला प्रॉब्लेम सोडवायची संधी मात्र आपल्याला नेहमी देता आली पाहिजे. याच्यातच त्याला आवडतं, ह्याच गोष्टी आपल्या मेंदूला आवडतात. इनेट लर्नर आहे. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आपल्याला काय वाटतं, शिकायला किंवा अध्ययन करायला आपल्या मेंदूला आवडत नाही, पण तसं अजिबात नाहीये. त्याला स्वतःला शिकायला खूप आवडतं. म्हणून एकदम छोटं बाळ आपण जेव्हा बघतो, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं, खूप गोष्टी शिकत असतं ते, तेव्हा आपल्याला असं वाटतं जरा बसावं एका ठिकाणी, यानं झोपावं जरा. काय होतं, ह्याला काय काम आहे का, आपल्याला किती काम आहेत तरी आपल्याला
शांत बसा वाटते, झोप वाटते. पण हे बाळ मात्र अखंड धडपडत असतं, अखंड वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये ते गुंतलेलं असतं. कारण ह्या गोष्टी करण्यातून ते शिकत असतं. त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी मधून मोस्टली छोटं बाळ शिकत असतं. तर आपला मेंदू जो आहे तो इनेटली लर्नर आहे. त्याला शिकायला आवडतं, कुठलीही गोष्ट त्याला शिकायला आवडते. म्हणून शिकणं ही गोष्ट मेंदूच्या विरुद्ध नाही आहे किंवा त्याला आवडत नाही असं अजिबात नाहीये. रिऑर्गनाइज्ड, जसं आपण मगाशी स्ट्रक्चरल बघितलं, त्याच पद्धतीनं तो स्ट्रक्चरल असून सुद्धा आपण आपला मेंदू रिऑर्गनाइज करू शकतो. आता 21st सेंचुरीमध्ये असं म्हटलं जातं की आपल्याला लर्न करता येणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच ते अनलर्न करता देखील आलं पाहिजे आणि ते रिलर्न सुद्धा करता आलं पाहिजे. आहे त्या गोष्टी सतत तशाच राहत नाहीत. या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये म्हणजे सेकंदागणिक माहितीमध्ये भर पडत जाते. आज नवीन असलेली गोष्ट उद्या जुनी होते, उद्या आणि कुठली तरी नवीन गोष्ट येते. त्यामुळं मी कधीतरी काहीतरी शिकलेलं आहे आणि ती संकल्पना मी तशीच घेऊन ठेवणार आहे असं अजिबात होणार नाहीये. तर त्यासाठी मला काय करावं लागणार आहे, तर शिकलेल्या गोष्टी मला कधी कधी अनलर्न कराव्या लागणार आहेत आणि काही गोष्टी रिलर्न सुद्धा कराव्या लागणार आहेत. हे करण्यासाठी आपल्या मेंदू रेडीच आहे, कारण रिऑर्गनायझेशन ही त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तर तो रिऑर्गनाइज आपण आपला मेंदू करू शकतो. त्याचे जे कनेक्शन्स असतात ते आपल्याला रिऑर्गनाइज आपण करू शकतो. मेंदूमध्ये ती क्षमता आहे, ते एक महत्वाचं मेंदूचं वैशिष्ट्य आहे. तर विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्या वयामध्ये त्या गोष्टी आपला मेंदू शिकत असतो. म्हणून ते एक विशिष्ट वय सोडून त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदरच गोष्टी आपण जर इंट्रोड्यूस केल्या तर त्या अध्ययनामध्ये आपल्याला अडचणी आणू शकतात. बऱ्याच वेळेला काही ह्याचा सिलेबस आपण बघितला आयसीएसई किंवा यांचा वगैरे बघितला तर असं दिसून येतं आपल्याला की त्या वयोगटापेक्षा तो सिलेबस थोडासा क्लिष्ट असलेला दिसून येतो किंवा ऍडव्हान्स असलेला दिसून येतो. पण त्या कालावधीमध्ये मेंदूचा जो विकास झालेला आहे त्या विकासाला अनुसरूनच जर शिकण्याच्या गोष्टी असतील तरच तो मेंदू चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो. अदरवाईज त्याला शिकण्यामध्ये अडचणी येतात. हे झाले मेंदूचे कॅरेक्टरिस्टिक्स. तर आपल्याला मेंदूशास्त्र शिकणं म्हणजे काय, मगाशी आपण बघितलं काही मिथ्स होते, आहे तसं पाठ करणं, परीक्षेमध्ये ते लिहून येणं म्हणजे शिकणं आहे का, तर नाही. मेंदूशास्त्र आपल्याला सांगतं शिकणं म्हणजे काय, अध्ययन म्हणजे काय, तर प्रोडक्शन ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन म्हणजे मेंदूतील पेशींना न्यूरॉन असे म्हणतात. मेंदूतील पेशींची संख्या वाढणं म्हणजे अध्ययन आहे. आणि काय आहे अध्ययन म्हणजे, शिकणं म्हणजे फॉर्मेशन ऑफ सिनॅप्सेस. दोन किंवा दोन पेक्षा जास्त मेंदूंच्या पेशीमध्ये जेव्हा जोडण्या तयार होतात त्यांना सिनॅप्सेस म्हणतात. ते नंतरच्या स्लाइडमध्ये आपण बघणार आहे मेंदू कसा शिकतो हे बघत असताना. तर हे जोडण्या तयार होणं, सिनॅप्सेस तयार होणं म्हणजे शिकणं आहे. जेवढ्या जास्त जोडण्या आपल्या मेंदूंच्या पेशीमध्ये तयार होतील तेवढं जास्त आपलं अध्ययन होणार आहे. फॉर्मेशन ऑफ न्यूरल नेटवर्क्स, हे जे सिनॅप्सेस आहेत ह्या ज्या जोडण्या आहेत ह्या जोडण्यांचं नेटवर्क तयार होतं. जेवढे जास्त नेटवर्क्स तयार होतील तेवढं जास्त आपलं अध्ययन होणार आहे. फॉर्मेशन ऑफ न्यूरल पाथवेज, ह्या न्यूरल नेटवर्क जे तयार होतं अध्ययनानंतर, या न्यूरल नेटवर्क मध्ये जे कनेक्शन्स तयार होतात, आपण साध्या भाषेत त्यांना रोड म्हणूया, तर हे जे रोड तयार होतात, ते पाथ तयार होतात, ते तयार होणं म्हणजे देखील शिकणं आहे, अध्ययन आहे. आणि फॉर्मेशन ऑफ स्कीमा, स्कीमा म्हणजे लॉंग टर्म मेमरी. एखादी गोष्ट आपण शिकतो, अध्ययन करतो आणि ती आपण आपल्या दीर्घकाळातील स्मरणामध्ये साठवून ठेवतो. म्हणून 5वीत शिकलेलं 6वीत शिकलेलं सुद्धा आज आपल्याला आठवतं आणि आज नवीन काहीतरी गोष्ट शिकत असताना त्याचा आपण वापर करून घेतो, कारण ते आपण आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये साठवून ठेवलेलं असतं. ही लॉंग टर्म मेमरीमध्ये शिकलेली गोष्ट आपण जेव्हा साठवून ठेवतो त्याला स्कीमा फॉर्मेशन असं म्हणतात. तर आपल्याला मेंदूशास्त्र सांगतं की शिकणं म्हणजे हे आहे. तर शिकणं म्हणजे आहे मेंदूतील ज्या पेशी आहेत त्यांना न्यूरॉन म्हणतात. हे न्यूरॉन तयार होणं, जास्तीत जास्त न्यूरॉन तयार होणं, त्या पेशींच्या मध्ये या पेशींच्या मध्ये जोडण्या तयार होणं, त्या जोडण्यांच्या मधून नेटवर्क तयार होणं, त्या नेटवर्क मध्ये पाथवेज तयार होणं आणि जे काही हे नेटवर्क तयार झालेले असतात त्यांचा स्कीमा तयार होऊन तो लॉंग टर्म मेमरीमध्ये साठवणं म्हणजेच आपल्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवणं. आणि ते दीर्घकालीन स्मृतीमध्ये साठवलेलं जेव्हा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा ते आपल्याला घेता येणं. बघा, आपण साठवून ठेवलं लॉंग टर्म मेमरीमध्ये, पण पाहिजे तेव्हा ते आपल्याला आठवत नसेल, ते आपण रिट्राईव्ह करू शकत नसेल, तर त्याचा काहीही उपयोग होणार
नाही. तर मेंदूशास्त्र सांगतं शिकणं म्हणजे हे सगळे गोष्टी आहेत. तर त्यासाठी आपल्याला बघावं लागेल की ऍक्च्युअली शिकणं मेंदूत कसं घडतं, म्हणजेच त्या प्रक्रियेला आपण वेग देऊ शकतो, ऍक्सिलरेट करू शकतो, त्याला एनहान्स करू शकतो. एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक स्वतः अध्ययनार्थी म्हणून सुद्धा मी कसा शिकतो, माझा विद्यार्थी कसा शिकतो, माझा पाल्य कसा शिकतो, त्याच्या मेंदूमध्ये शिकण्याची प्रक्रिया कशी होते हे मला कळलं तर त्या प्रक्रियेला वेग देता येणं सहज शक्य होईल आपल्याला. तर हे मेंदूचे काही भाग दिलेले आहेत बघा, त्यांना लोब्स असं म्हणतात. आपल्या कपाळावर आहे तो फ्रंटल लोब आहे. हा, तर तिथं खूप महत्वाचे कार्य तिथं घडली जातात. थिंकिंग असेल, एखाद्या गोष्टीचं नियोजन करणं असेल, ऑर्गनायझिंग असेल, त्याचबरोबर समस्या निराकरण असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्लिष्ट इमोशन्स आहेत, भावना आहेत, त्यांची निर्मिती, वर्तनावरती नियंत्रण असेल, ह्या सर्व गोष्टी त्या फ्रंटल लोबच्या साह्यानं पार पाडल्या जातात. त्यानंतर या लाल ह्याच्यामध्ये दिसतं तो मोटर कोर्टेक्स आहे. इथं आपण ज्या काही शारीरिक कृती करतो वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सर्व कृती इथं प्रोसेस केल्या जातात. त्यानंतर आहे सेन्सरी कोर्टेक्स. इथं आपल्याला ज्या जाणीवा होतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या जाणीवांचं प्रोसेस केलं जातं. पॅरिएटल लोब जो आहे इथं, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं गोष्टी आपल्याला संवेदना होणं, त्याचबरोबर त्याचा अवबोध होणं, त्याचबरोबर या बाह्य जगाचं जे ज्ञान होतं ते ज्ञान याच्या साह्याने आपल्याला होतं. त्याचबरोबर आपल्या पाठीमागं ज्या इथं ऑक्सिपिटल लोब आहे, तर तो आपल्याला ज्या गोष्टी दिसतात, व्हिजन, त्या गोष्टीचं प्रोसेसिंग होतं. त्याचबरोबर आपला जो ब्रेनस्टेम आहे, मेंदू आणि आपला पाठीचा कणा यांना जोडणारा मानेतून जाणारा जो भाग आहे, तो आपल्याला जे ब्लड प्रेशर आहे, आपण जो शिंकतो, त्याचबरोबर बॉडी टेम्परेचर आहे, म्हणजे जीवनाला आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी हा उपयुक्त असतो. आणि आपल्या दोन्ही कानांच्या वरती जो आहे तो टेम्पोरल लोब आहे. आपला ऑडिटरी जे आता मी बोलते ते ऐकता तुम्ही, ते ऐकून त्याचं प्रोसेसिंग होऊन त्याचं अर्थ निर्वचन करण्यामध्ये हा आपल्याला उपयुक्त ठरतो. तर त्यानंतर हे बाह्य भाग बघितले. अंतर्गत देखील काही भाग आहेत. त्याच्यामध्ये आहे कोर्पस कॅलोसम. तुम्ही उजवा मेंदू, डावा मेंदू ऐकला असेल तर ह्या दोन्हींना जोडणारा जो फायबरचा एक बंडल असतो त्याला कोर्पस कॅलोसम असं म्हणतात. हा बंडल जेवढा चांगला असेल, तो हेल्दी असेल, तेवढं आपलं अध्ययन अधिक चांगल्या पद्धतीने किंवा उजव्या आणि डाव्या मेंदूमध्ये कम्युनिकेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं. त्याचबरोबर सिंग्युलेट गायरेस आहे, त्याचबरोबर थॅलॅमस आहे, हा देखील अध्ययनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो. पिनल ग्लँड्स आहेत, तर सेरिब्रल कोर्टेक्स आहे. हे सर्व अंतर्गत भाग आहेत मेंदूचे. तर ब्रेन बेस्ड लर्निंग जे आहे, मेंदू आधारित शिक्षण, मगाशी आपण बघितलं की मेंदूशास्त्राच्या भाषेत शिकणं म्हणजे काय किंवा अध्ययन कधी झालं म्हणायचं, तर मेंदू आधारित शिक्षण जे आहे ते म्हणजे काय आहे, जे शिक्षण, जे अध्ययन हे मेंदूच्या वैशिष्ट्यानुसार चालतं, मेमरी फेजेस जे आहेत आपल्या त्याच्यानुसार चालतं. त्याचबरोबर जे काही ब्रेनच्या अध्ययनाची, मेंदूच्या अध्ययनाची तत्वे आहेत त्या तत्वानुसार चालतं, मेंदूच्या कार्यानुसार चालतं आणि मेंदूच्या गरजेनुसार चालतं. त्याला ब्रेन बेस्ड लर्निंग किंवा मेंदू आधारित शिक्षण असं म्हणतात. आता जे अध्ययन आहे, जे आपण शिकतो, ते ऍक्च्युअली मेंदूत कसं घडतं ते एका इथं डायग्रामद्वारे आपण बघूया. मग आपल्या लक्षात येईल की नेमका आपला मेंदू कसा घडतो, शिकतो. तर हे शिकणं 3 पातळीवरती आपल्या मेंदूमध्ये चाललेलं दिसून येतं. एक सेल लेवलवरचं लर्निंग आहे. सेल लेवलवरचं म्हणजे पेशींच्या पातळीवरचं अध्ययन. आपल्या मेंदूमध्ये मगाशी सांगितलं तसं त्या पेशी असतात, त्यांना न्यूरॉन म्हणतात. तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त न्यूरॉन जेव्हा एकमेकांशी जोडले जातात तेव्हा ते सिनॅप्स तयार होतं आणि हे सिनॅप्सेस तयार होणं, जोडण्या तयार होणं म्हणजेच शिकणं, अध्ययन आहे. तर हे दोन इथं पेशी दाखवलेले आहेत. इथं एक पेशी आणि इथं एक पेशी आहे. त्या पेशींना काही स्प्राउट्स असतात असे. तर जे छोटे छोटे स्प्राउट्स तुम्हाला दिसतील यांना डेंड्रिटीज म्हणतात आणि हा एक लॉंग स्प्राउट जो दिसतो त्याला एक्झॉन असं म्हणतात. तर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या साह्याने जे काही इनपुट आपल्याला मिळतं ते डेंड्रिटीज घेतात
आणि ते सेलमध्ये पाठवतात. आणि प्रत्येक सेलला, प्रत्येक पेशीला एकच ऍक्झॉन असतो जो लांब असतो. तो काय करतो, सेलमध्ये आलेलं इनपुट आहे, जी माहिती आहे, मग ती ऑडिओ स्वरूपात असेल, व्हिडिओ स्वरूपात असेल किंवा टचच्या स्वरूपात असेल, ते तो वाहून नेतो दुसऱ्या पेशीपर्यंत. हा जो ऍक्झॉन ही माहिती वाहून नेतो त्यालाच इलेक्ट्रिकल सिग्नल्स किंवा केमिकल सिग्नल्स म्हणतात. हे वाहून नेतो तेव्हा त्याच्या एंडला ऍक्झॉन टर्मिनल म्हणतात. ह्या ऍक्झॉन टर्मिनल मध्ये नॉब्स असतात, इथे दिसत असतील तुम्हाला. ह्या नॉब मध्ये काही बॅग्स असतात, इथं पुढच्या ह्याच्यामध्ये दिसेल बघा. हे एकच नॉब दाखवलेलं आहे, याच्यामध्ये बॅग दिसतात आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे कण दिसत असतील. ह्या छोट्या कणांना न्यूरोट्रान्समीटर्स म्हणतात. मगाशी आपण जेव्हा वैशिष्ट्य मेंदूची बघत होतो त्यावेळेला तिथं मी सांगितलं की अध्ययन ही आनंददायी गोष्ट आहे, कारण अध्ययन करताना, शिकताना फील गुड न्यूरोट्रान्समीटर्स, आनंद देणारे केमिकल्स स्रवतात. हे ते केमिकल्स आहेत. पण फक्त तिथं आनंद देणारे केमिकल्स असतात का? नाही. तर काही इनहॅबिटरी केमिकल्स देखील असतात की जे आपल्याला दुःख देतात, की जे आपल्याला अध्ययन घडण्यामध्ये अडचणी निर्माण करतात. तर जेव्हा एका पेशीकडून माहिती ऍक्झॉनच्या द्वारे दुसऱ्या पेशीकडे येत असते त्यावेळेला या ऍक्झॉनचा एक टिप आहे, त्या टिप मध्ये हे जे बॅग्स दिसतात, ह्या बॅग मध्ये छोटे छोटे जे कण दिसतात हे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत. आलेली माहिती जेव्हा चांगली असेल, मला आवडती असेल, माझ्या गरजेची असेल, माझा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, माहिती देणारी व्यक्ती बद्दल मला काही भीती वाटत नसेल, त्याचा राग येत नसेल, तर इथं आनंद देणारे न्यूरोट्रान्समीटर्स, फील गुड न्यूरोट्रान्समीटर्सच्या पिशव्या फुटतात, म्हणजे सिक्रीट होतात. आणि हे जेव्हा सिक्रीट होतात तेव्हा इथं त्या येतात, इथं सिक्रीट झालेले आहेत बघा, पांढरे डॉट्स दिसतात. आणि पुढच्या पेशीचा जो डेंड्रिटीज आहे तर तो काय करतो, आपले दरवाजे उघडतो, गेट्स उघडतो आणि आलेली माहिती आपल्यामध्ये घेतो. हा पुढचा जो डेंड्रिटीजचा भाग आहे तो ओपन कधी होतो, जेव्हा आनंद देणारे न्यूरोट्रान्समीटर्स, केमिकल्स ओपन होतील त्यावेळेला. जर आपल्याला त्रास देणारे, दुःख देणारे, नको वाटणारे केमिकल्स जर सिक्रीट झाले तर पुढच्या पेशीचे जे दरवाजे आहेत, ते गेट आहेत, ते ओपन होणार नाहीत आणि त्यामुळं आलेली माहिती पुढच्या पेशीपर्यंत पोहोचणार नाही आणि त्यामुळं माहितीचं वहन होणार नाही, म्हणजे अध्ययन घडणार नाही. तर अध्ययनामध्ये ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात येते की ज्या वेळेला माहिती आपल्या आवडीची असते, माहिती माझ्या गरजेची असते, ही माहिती मला कुठेतरी उपयोगी पडणार आहे असं वाटतं, त्या माहिती बरोबर मी जर पर्सनली, वैयक्तिकरित्या त्याला अटॅच होत असेल तर, आणि त्याचबरोबर माहिती ज्या सोर्स मधून मला मिळते तो सोर्स आनंददायी असेल, चांगला असेल, माहिती देणारी व्यक्ती ही चांगली असेल, त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये आदर असेल, प्रेम असेल आणि ज्या वातावरणात मला माहिती देण्यात येणार आहे ते वातावरण आनंददायी असेल, सेफ असेल, तरच आनंद देणारे हे जे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत, केमिकल्स आहेत, ते सिक्रीट होतील आणि त्यामुळं पुढच्या पेशीचा जो हे डेंड्रिटीज आहेत ते आपले गेट ओपन करतील आणि माहिती दुसऱ्या पेशीच्या डेंड्रिटीज मध्ये जाईल आणि त्या पेशीचा ऍक्झॉन दुसऱ्या पेशीच्या डेंड्रिटीज मध्ये ते पर्यंत ती माहिती लिहून पोचवेल. आणि अशा पद्धतीनं जेव्हा ही पेशी आणि ही पेशी त्यामध्ये वहन होतं माहितीचं, तेव्हा त्याला म्हणतात सिनॅप्सेस तयार झाले, जोडण्या तयार झाल्या. त्याच्या अगोदर आपण बघितलं, शिकणं म्हणजे, अध्ययन म्हणजे पेशीमध्ये, न्यूरॉनमध्ये जोडण्या तयार होणं आणि त्यांचं नेटवर्क तयार होणं. ह्या जोडण्या तयार झाल्यानंतर अशा पद्धतीचं न्यूरल नेटवर्क तयार होतं. मेंदूशास्त्र सांगतं जेवढं तुमच्या मेंदूमधील न्यूरल नेटवर्क हेवी असेल, जास्त असेल, डेन्स असेल, तेवढं आपलं अध्ययन जास्त झालं. मग त्यासाठी जास्त सिनॅप्सेस तयार झाले पाहिजेत आणि जास्त न्यूरल नेटवर्क तयार झाले पाहिजेत. तर हे झालं सेल लेवलचं. आता आपण बघणार आहे पार्ट लेवलचं. आपल्या मेंदूमध्ये मगाशी आपण काही भाग बघितले, त्या भागामध्ये हे त्या भाग इथं काही आपल्याला उपयोगी पडणार आहे, त्यासाठी त्या भागाची थोडीशी आपण जाणीव करून घेतली, पाहिलेले होते. तर सेन्सरी इनपुट्स मिळतात. आता आपण मगाशी बघितलं ते एका पेशी
च्या पातळीवरती अध्ययन कसं घडतं, माहिती कशी एका पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत जाते आणि ती वाहून नेली जाते आणि ती वाहून नेत असताना दोन पेशीमध्ये जोडण्या तयार होतात. ह्या जोडण्या जेवढ्या जास्त तयार होतील तेवढं जास्त अध्ययन होतं. तर आता पार्ट लेवलवरती अध्ययन कसं होतं, शिकतो आपण कसं शिकतो. सेन्सरी इनपुट्स माहित आहेत, ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपल्याला माहिती मिळते, इनपुट्स मिळतात. ते मगाशी सांगितलं तसं आपला जो मानेचा भाग आहे त्या मानेच्या भागामध्ये त्याला ब्रेनस्टेम म्हणतात. तिथं आरएएस हा एक भाग असतो. आरएएस म्हणजे रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. तो गेट म्हणायला हरकत नाही. ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं मिळवलेले जे इनपुट आहेत ते पाठीच्या कण्याच्या द्वारे त्या ब्रेनस्टेम मधून आपल्या मेंदूपर्यंत जातात. तर तिथं आरएएस असतो, हा गेट असतो. आपल्या पाठीच्या कण्यामधून सर्व काही तिथपर्यंत जातच आपल्याला मिळालेले इनपुट्स. पण हा गेट जो आहे, आरएएस जो आहे, तो थांबवून ठेवतो. तो आपल्याला हव्या त्याच गोष्टी गेट उघडून आत घेतो, अदरवाईज तो इतर गोष्टी आत घेत नाही. तर आपण शिकताना, अध्ययन करत असताना आपला आरएएस कशा कशासाठी आपण ओपन केलेला आहे हे फार गरजेचं आहे. म्हणून बघा बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी अभ्यास करत असतो किंवा आपला पाल्य अभ्यास करत असतो, अगदी छोटासा आवाजातला जरी टीव्ही ऐकला, कोणाचं बोलणं ऐकलं तरी त्याला डिस्टर्ब होतं. का? तर त्याचा आरएएस त्यानं ह्या गोष्टीसाठी बंदच केलेला नाहीये. त्याचा आरएएस जर त्यानं फक्त आपण ज्या गोष्टीचं अध्ययन करत आहोत, अभ्यास करत आहोत त्याच्यापुरताच ओपन ठेवला असेल तर बाहेर दंगा असला तरी सुद्धा तो तुमच्या आरएएस मधून आत येणार नाही आणि तुम्हाला त्याचा डिस्टर्बन्स होणार नाही. मग हा आरएएस कशावरती काम करत असतो? आपली आवड असेल, आपली निकड असेल, आपली गरज असेल, याच्यावरती तो काम करत असतो. जर आपल्या आवडीच्या, निकडीच्या, गरजेच्या वस्तू आरएएस पटकन ओपन करतो, इतर गोष्टीसाठी तो ते ओपन करत नाही. आरएएस मधून गोष्ट आत आली, इनपुट आत आला की तो थॅलॅमस मध्ये जातो. थॅलॅमस हे एखादं जंक्शन सारखं असतं. हे जंक्शन मध्ये जशा पद्धतीनं ट्रेन उभ्या राहतात आणि त्या जंक्शन मधून कुठं कुठं जायचे त्या ट्रेनना वाट करून दिली जाते, त्या पद्धतीनं सगळ्या प्रकारचे जे सिग्नल्स आहेत किंवा इनपुट आहेत ते आरएएस मधून येऊन थॅलॅमस मध्ये थांबतात. मग ते ऑडिओ असतील, व्हिज्युअल्स असतील, टचचे असतील तर येऊन तर थॅलॅमस काय करतो, ऑडिओ असतील तर ते टेम्पोरल लोब कडे पाठवणे, बघा रिलेटिव्ह कोर्टेक्स, त्या कोर्टेक्स कडे ते पाठवले जातात आणि तिथं त्याच्यावरती प्रोसेसिंग होते. ऑडिओ असेल तर ते टेम्पोरल लोब मध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. व्हिज्युअल्स असतील तर त्याच्यामध्ये ऑक्सिपिटल लोब मध्ये त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते आणि ही प्रक्रिया केल्यानंतर हिप्पोकॅम्पस, मग अशा आपण बघितला, हे हिप्पोकॅम्पसचं काम आहे मेमरी तयार करणं. तर मेमरी जी इथं तयार केली जाते आणि ही मेमरी जी आहे ती स्कीमा, आपण मगाशी बघितलं, ती स्कीमाच्या स्वरूपात आहे त्या कोर्टेक्स मध्ये साठवली जाते. म्हणजे ऑडिओ, कुणाचा तरी आवाज आपण ऐकतो आणि तो लक्षात ठेवतो आणि 5-6 दिवसांनी तो व्यक्ती भेटला फक्त त्याचा आवाज ऐकला तरी आपण ओळखतो ही व्यक्ती कोण आहे. तर हे कशामुळं? कारण त्याचा आवाज आपल्याला ऐकू आलेला असतो, तो ऐकल्या त्याचे इनपुट आपल्यामध्ये आरएएस मधून आलेले थॅलॅमसनं ते इनपुट आपल्या टेम्पोरल लोब कडे पाठवलेले असतात. तिथं त्याच्यावरती प्रक्रिया झालेली असते, त्याचं रूपांतर आपल्या मेमरीमध्ये झालेलं असतं आणि ही मेमरी स्कीमाच्या स्वरूपात परत टेम्पोरल लोब मध्येच साठवून ठेवलेली असते. परत जेव्हा तुम्ही तो 7-8 दिवसांनी किंवा महिन्याने आवाज ऐकाल त्यावेळेला ती मेमरी परत रिट्राईव्ह केली जाते, वर्किंग मेमरीमध्ये आणली जाते आणि तो आवाज आपण ओळखतो. यामध्ये काय होतं बघा, जेव्हा थॅलॅमसमध्ये गोष्टी येतात, इनपुट येतात, मग ते इनपुट आपल्या शिक्षकांनी सांगण्याचे असतील, आपल्या वाचनातले असतील, ऐकण्यातले असतील, बघण्यातले असतील, हे इनपुट जर आपल्या मेंदूला वाटले की डेंजर आहेत, हे त्रासदायक आहेत, याच्यामुळे मला काहीतरी त्रास होणार आहे, हे भीतीदायक आहेत, तर हे पुढे प्रोसेसिंग साठी पाठवले जात नाहीत. तर ते डेंजर आहे असं एकदा घंटा वाजली थॅलॅमस मध्ये तर ते आपल्या अॅमेग्डेला कडे जातात. अॅमेग्डेला म्हणजे आपला खूप जुना मेंदू आहे, त्याला भावनिक मेंदू असं देखील म्हटलं जातं, की जो आपण आज सुसंस्कृत आहोत तर त्याच्या अगोदरचा हा मेंदू आहे. जेव्हा माणूस जंगलात राहत होता, अरण्यात राहत होता, जेव्हा तो एकटा राहत होता, जेव्हा तो श्वापदांच्या ह्याच्यात राहत होता आणि जेव्हा एखादा श्वापद दिसलं की 3च गोष्टी त्याला कळायच्या. डेंजर म्हणजे एकतर तो पळ काढायचा किंवा त्याच्यावर फाईट करायचा किंवा आहे त्या ठिकाणी तो मेल्यासारखा फ्रीज होऊन राहायचा, की ज्यामुळे त्या श्वापदाला वाटेल की हा माणूस मेलेला आहे. हा जो अॅमेग्डेला आहे तो आपल्या मेंदूचा आजोबा म्हणलं तरी चालेल. त्याला
तो फारसा सुसंस्कृत नाहीये, त्याला ह्या 3च गोष्टी माहित आहेत, फाईट, फ्लाईट आणि फ्रीज. जर आलेली माहिती आपल्याकडं डेंजर आहे, त्रासदायक आहे, माहिती देणारी व्यक्तीच्या विषयी जरी आपल्याला भीती वाटत असेल तरी सुद्धा त्याला अॅमिग्डालाकडे पाठवलं जातं आणि त्यामुळं पुढे त्याच्यावरती प्रोसेसिंग होत नाही. अॅमिग्डालाकडे पाठवलं गेलं एक तर शिकणारा व्यक्ती जो आहे तो एकदम शांत बसून राहतो, काही नाही, तुम्ही किती रागवा, ओरडा, हे करत नाहीस म्हणा, त्याच्यावरती फरक पडत नाही. किंवा तो पळ काढतो म्हणजे तो शाळेलाच येत नाही, मग अभ्यासच करत नाही, किंवा तो फाईट करतो. बऱ्याच मुलांचं असं दिसतं बघा की अभ्यास न करण्याचं किंवा मला जे अध्ययन आहे ते न करण्यासाठी पण भांडायला लागतात. ह्या 3 गोष्टी करतात. हे होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर अध्ययनासाठी जी व्यक्ती आहे, जी अध्ययनासाठी मदत करणार आहे किंवा जे मटेरियल तुम्ही अध्ययनासाठी वापरणार आहे ते विद्यार्थ्याला आवडीचं असलं पाहिजे. ते ज्या वातावरणात दिलं जाणार आहे ते वातावरण सेफ असलं पाहिजे, फिजिकली, मेंटली, इमोशनली. त्याचबरोबर त्याच्या आवडीचं असलं पाहिजे आणि त्या शिकणाऱ्याला असं वाटणं गरजेचं आहे की हे माझ्यासाठी आहे, हे माझ्या गरजेचं आहे, असं त्याला नेहमी वाटलं पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं जे काही लर्निंग कंटेंट आहे, जे काही आपण शिकणार आहे ते सगळं शिकणं हे सेफ वातावरणात घडलं पाहिजे. आणि शिकण्यासाठी जी व्यक्ती मदत करते, मग ती शिक्षक असेल, पालक असेल, ते त्या व्यक्तीनं आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्याला नेहमी सेफ फील केलं पाहिजे. असं नाही की काही शिक्षकांना खूप अभिमान असतो, मी वर्गात गेलो किंवा गेले की पिन ड्रॉप सायलेन्स असतो. जेव्हा तुम्ही म्हणता पिन ड्रॉप सायलेन्स असतो त्यावेळेला थॅलॅमस मधून गोष्टी इनपुट पुढे जाणार नाहीत, त्याच्यावरती योग्य पद्धतीनं प्रोसेस होणार नाही, तर ते अॅमिग्डालाकडे जातील आणि अॅमिग्डालाकडे गेल्यामुळे एकतर फाईट, फ्लाईट आणि फ्रीज ह्या 3 गोष्टी घडणार आहेत. विद्यार्थी तुमच्यापेक्षा लहान असणार आहे, तुमचा पाल्य तुमच्यापेक्षा लहान आहे, त्यामुळं तो एकतर मोस्टली तो फ्रीज होतो. म्हणजे त्याच्यावरती कशाचा परिणाम होत नाही, तो गप्प बसून राहतो, नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे, आपणच त्याला म्हणतो तुला काही कळतच नाही, तुझ्या डोक्यात काही बटाटे भरलेले आहेत का, काही तसं नसतं, पण तो फक्त फ्रीज झालेला असतो. पालकांच्या बरोबर बऱ्याच वेळेला तो फाईट करतो, पण तो शिक्षकांच्या बरोबर फाईट करू शकत नाही म्हणून तो तिथं शांत बसतो. तर असं होता कामा नाही. जर योग्य पद्धतीने अध्ययन व्हावं असं वाटत असेल आपल्याला तर आपल्या मेंदूमध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया स्मूथली घडून यायला पाहिजेत आणि ह्या जर स्मूथली घडून आल्या तरच अध्ययन योग्य पद्धतीनं होणार आहे. हे आहे पार्ट लेवल लर्निंग. त्यानंतर मेमरी लेवल लर्निंग आहे, स्मरण पातळीवरचं अध्ययन. तर मेमरीचे 4 प्रकार आपल्याला मेंदूशास्त्राने सांगितलेले आहेत. सेन्सरी मेमरी आहे, शॉर्ट टर्म मेमरी आहे, वर्किंग मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी आहे. सेन्सरी मेमरी म्हणजे पटकन आपण जेव्हा बघतो, ऐकतो, टच होतं त्या सगळ्या गोष्टी सेन्सरी मेमरी मधून येतात. ते 1 ते 3 सेकंदच राहतात फक्त. त्यानंतर जर शॉर्ट टर्म मेमरीमध्ये आल्या तर पुढे त्याच्यावरती प्रोसेस चालू होते, अदरवाईज होत नाही. दिवसभरात एन नंबर ऑफ सेन्सरी मेमरी आपल्यामध्ये येते, पण सगळीकडे आपण लक्ष देत नाही. आपला मेंदू किंवा आपला आरएएस सगळ्याला आत घेत नाही, तो गेट ओपन करत नाही. काही सिलेक्टेड गोष्टीसाठी आपला आरएएस असतो, तो आत घेतो, ते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये जातात. तिथं ते 5 ते 10 सेकंद राहतात. तिथं त्याला जर वाटलं हे चांगलं आहे, हे माझ्या आवडीचं आहे, याच्यावरती मी प्रोसेस करू शकतो, तर मात्र ते कुठं जातात, वर्किंग मेमरीमध्ये जातात. तर ही वर्किंग मेमरी मगाशी आपण बघितलं ते थॅलॅमस मध्ये जातात आणि ते थॅलॅमस मध्ये गेल्यानंतर थॅलॅमसचं काम आहे की त्या कोर्टेक्स कडे ती माहिती पाठवणं आणि तिथं प्रोसेसिंग घडवून आणणं. तर वर्किंग मेमरीमध्ये गेल्यानंतर सुद्धा जर अध्ययनार्थ्याला वाटलं की ही गोष्ट मला करता येण्यासारखी आहे आणि हे करत असताना मला कुणाची तरी मदत लागली तर ती मला मिळणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं बघा की शाळेमध्ये असेल किंवा घरात विद्यार्थी जेव्हा शिकत असतो, गोष्टी अध्ययन करत असतो, त्यावेळेला असं होतं की त्याला असं कुठंतरी जाणवतं की नाही मला हे आलं की मला कोण सांगणार, आणि परत विचारायला गेलो की मला ओरडतील का, मला काही म्हणतील का, मला शिक्षा होईल का, माझा अपमान होईल का, मग वर्गात मी परत एकदा शंका विचारली तर मला काहीतरी म्हणतील का, ह्या भीतीनं तो जर विचारत नसेल, शंका विचारत नसेल, त्याला असं वाटत असेल की मला इथं मदत मिळणार नाही, तर ते वर्किंग मेमरीमध्ये ते जाणार नाही. जेव्हा त्याला ही खात्री पटते, मेंदूला जेव्हा खात्री पटते की बाबा हे मी करू शकतो आणि मला काहीतरी गोष्टी याच्यातून येऊ शकतात, त्याचबरोबर हे करताना मला अडचणी आल्या तर मला पालकांचं असेल, मोठ्या लोकांचं असेल,
किंवा आणि कोणाचं तरी मला स्कॅफोल्डिंग मिळू शकतं, मला मदत मिळू शकते, त्याच वेळेला ते वर्किंग मेमरीमध्ये त्याच्यावरती प्रोसेसिंग केले जाते आणि तेव्हा आणि वर्किंग मेमरीमध्ये एकदा प्रोसेसिंग पूर्ण झाली की त्याचं लॉंग टर्म मेमरीमध्ये रूपांतर होतं, स्कीमाच्या स्वरूपात, कन्सेप्टच्या स्वरूपात लॉंग टर्म मेमरीमध्ये त्या जे काही शिकलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे, त्या गोष्टी स्कीमाच्या स्वरूपात त्या साठवून ठेवल्या जातात. तर ही झाली मेमरी लेवलचं लर्निंग. ह्या तिन्ही लेवलचं लर्निंग मध्ये, अध्ययनामध्ये, या तिन्ही लेवलचं अध्ययन हे शाळेत घडतंच, त्याचबरोबर दैनंदिन जीवनात आपण ज्या काही असंख्य गोष्टी करत असतो, शिकत असतो, प्रत्येक क्षणी आपण काही ना काही शिकत असतो, तर ह्या प्रत्येक वेळेला ह्या सर्व प्रक्रिया आपल्याला होताना दिसून येतात. तर इफेक्टिव्ह लर्निंग जर व्हायचं असेल, चांगल्या पद्धतीनं अध्ययन व्हायचं असेल, तर आपल्या पाल्याचं, आपल्या विद्यार्थ्याचं अध्ययन योग्य पद्धतीनं व्हावं असं आपल्याला वाटत असेल, तर आपल्या मेंदूच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. त्याच्या काही शारीरिक गरजा आहेत, कारण आपल्या शरीराचा एक महत्वाचा तो अवयव आहे, फिजिकल तो एक पार्ट आहे. तर त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, त्याच्या बौद्धिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, त्याच्या इमोशनल आपण ज्या म्हणतो भावनिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. तर ह्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, पालकांची आहे किंवा केअरटेकरची आहे. ह्या गरजा आपण जर पूर्ण केल्या नाहीत, त्यांच्या वैशिष्ट्यानुसार, त्याच्या मेंदूच्या कार्यानुसार आपण जर काम केलं नाही, तर अध्ययनामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होताना दिसतात. मग विद्यार्थ्यांना ते आवडत नाही, मग ते कंटाळवाणं वाटायला लागतं, रटाळ वाटायला लागतं, मग शिकलेलं परीक्षेनंतर परत आठवत नाही, शिकलेल्याचा दैनंदिन जीवनात वापर करता येत नाही, अशा गोष्टी दिसून येतात. तर त्याची कारणं या पद्धतीचे आहेत की ऍक्च्युअली आपण कसं शिकतो आणि हे शिकण्यासाठी आपण कशी मदत केली पाहिजे हे एकदा आपल्याला प्रत्येकाला जाणून घेणं महत्वाचं आहे. ज्या शारीरिक गरजा आहेत मेंदूच्या, मेंदू हा एक अवयव म्हणून, तर त्याला वेळोवेळी अन्नाची गरज असते, बॅलन्स डाएट आपण त्याला पुरवलं पाहिजे, ऑक्सिजनची त्याला आवश्यकता असते, ते दिलं पाहिजे. जे अध्ययनाचं ठिकाण आहे ते ठिकाण हवेशीर असलं पाहिजे, योग्य पद्धतीनं ऑक्सिजनचा पुरवठा तिथं झालेला असला पाहिजे, हायड्रेशन, भरपूर पाणी पिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला हायड्रेट स्वतःला ठेवता आलं पाहिजे, अध्ययनार्थ्याला हायड्रेट लिहून घेतात. ठेवता आलं पाहिजे. तर शाळेत आपण बघतो बघा, बऱ्याच स्कूलमध्ये, बऱ्याच म्हणजे 99% स्कूलमध्ये असं हे असतं की विद्यार्थ्याला पाहिजे तेव्हा पाणी पिऊ दिलं जात नाही. तर याची सोय असावी, त्याला जेव्हा हवं असेल तेव्हा त्याला पाणी पिण्याची सोय त्याला करून दिली पाहिजे. ते स्वातंत्र्य विद्यार्थ्याला असलं पाहिजे, कारण त्याला जर स्वतःला हायड्रेट ठेवलं नाही तर मेंदूवरती त्याचा वाईट परिणाम होतो किंवा शिकताना त्याला अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर मुवमेंट किंवा शारीरिक हालचाली, मेंदूशास्त्र आपल्याला सांगतं की हालचालीमुळे अध्ययन चांगलं होतं. म्हणून आता तुम्ही सर्वत्र ऐकत असाल की ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आलेलं आहे. तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, 8वी, 9वीची पुस्तकं जरी काढून बघितले तर ऍक्टिव्हिटी शीट्स दिसतात तुम्हाला त्याच्यामध्ये. का तर ह्या मेंदूशास्त्रामध्ये जी काही संशोधनं झाली ती संशोधनांनी सांगितलं की जिथं आपले शारीरिक कृती, शारीरिक मुवमेंट्स, फिजिकल मुवमेंट्स प्रोसेस केले जातात, तिथं आपलं अध्ययन प्रोसेस केलं जातं. तुम्ही मुव्हेबल असाल, हालचाल केली तर चांगल्या पद्धतीनं आपला मेंदू शिकतो. असं नाहीये की तुम्ही एका ठिकाणी बसून राहिलेला आहात आणि अगदी तेच अभ्यास म्हणून त्या गोष्टी करत आहात, तर ते करणं म्हणजे अध्ययन असं नाहीये. तर हालचाल करून, शारीरिक हालचालीद्वारे सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला अध्ययन करता येतं. म्हणून ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग वरती आता अधिक भर देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्याच्या काही इंटेलेक्च्युअल, बौद्धिक गरजा आहेत. तर ह्या गरजा कोणत्या आहेत? आपल्या मेंदूला प्रॅक्टिस करायला आवडतं, रिव्हिजन करायला आवडतं, त्याला स्वतःला अर्थ समजून घ्यायला आवडतं, स्वतःला शिकलेल्या गोष्टी अप्लाय करायला आवडतात. म्हणून बघा, छोटी मुलं वर्गात काही शिकवले की घरी येऊन ते करायला लागतात. पण आपण काय म्हणतो, घर माझं घाण होईल, हे होईल, ते होईल, ते शाळेतलं शाळेतच ठेवत जा, इथं काय करू नकोस, असं अजिबात नाहीये. जे काही आपण शिकतो ते करून बघायला आपल्या मेंदूला फार आवडतं. होल बॉडी इन्व्हॉल्वमेंट, तर संपूर्ण शरीर अध्ययनामध्ये इन्व्हॉल्व झालेलं असतं, सहभागी झालेलं असतं. असं अजिबात नाहीये की मेंदू आधारित आहे म्हणून फक्त मेंदूच त्याच्यामध्ये आहे. तर मेंदूमध्ये जी प्रोसेस आहे, मेन प्रोसेस मेंदूमध्ये घडते, पण
आपल्या जे पेरिफरल नर्वस सिस्टीम आहे, जी ज्ञानेंद्रिय आहेत, या सर्व ज्ञानेंद्रियाकडून इनपुट घेऊनच आपला मेंदू काम करत असतो, अध्ययनाचं काम करत असतो. म्हणून याच्यामध्ये आपलं संपूर्ण जे शरीर आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं असतं. त्याला कॉम्प्लेक्सिटी आवडते. मगाशीच आपण त्याच्या जे वैशिष्ट्य बघत होतं त्याच्यामध्ये बघितलं की क्लिष्ट गोष्टी करायला आपल्या मेंदूला आवडतात. त्यानंतर पॅटर्न फाइंडिंग पण आपण बघितलं. नॉव्हेल्टी सीकर आहे तो. सेल्फ पेस म्हणजे काय, प्रत्येक मेंदूला शिकण्यासाठी स्वतःचा एक वेगवेगळा वेळ लागतो. असं नाही की एखादा विद्यार्थी किंवा एखादं पाल्य अर्ध्या तासात एखादी गोष्ट शिकत असेल तर दुसऱ्या व्यक्ती अर्ध्या तासातच शिकली पाहिजे, असं अजिबात नाहीये. काहींना ते लवकर शिकता येईल, काहींना शिकण्यासाठी ज्यादा वेळ लागेल, काहींना प्रॅक्टिस 2-3 वेळा पण बास होईल, काहींना 10 वेळाची प्रॅक्टिसची गरज लागेल. सेल्फ पेस, कारण प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळं त्यानंतर तो कॉन्शियस आणि सबकॉन्शियस हे आता आपण पुढच्या 24 तारखेच्या गुरुवारी याच्यावरती जास्त आपण बोलणार आहे की कॉन्शियस अध्ययन कसं असतं, चेतन अध्ययन कसं असतं आणि अवचेतन अध्ययन कसं असतं. तर याचा थोडा उहापोह आपण नंतरच्या आपल्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर त्याच्या काही सायकोलॉजिकल गरजा आहेत. तर त्या आहेत की आपल्या मेंदूला शिकत असताना त्याला सेफ वाटलं पाहिजे. त्याचबरोबर त्याला जेवढं तुम्ही स्वातंत्र्य द्याल शिकण्यासाठी प्रत्येक गोष्टीचं, त्यानं कसं शिकावं, त्याचं शिकण्याचं मोड काय असावा, अध्ययन कुठल्या ठिकाणी करावं, कुठल्या पद्धतीनं करावं आणि कुठले रिसोर्सेस त्यानं वापरावेत, ह्याच्यामध्ये जर आपण त्यांना स्वातंत्र्य दिलं तर ते चांगल्या पद्धतीनं आपला मेंदू अध्ययन करतो. असं नाही की आपण खूप रिस्ट्रिक्शन घातलंय, इथंच बसायचंय, असंच करायचं, मी जे वाचायला सांगतो तेच वाचायचं, मी सांगितलेलीच कृती करायची, हे असं जर आपण केलं तर त्याच्या अध्ययनामध्ये अडचणी येतात. कारण त्याला फ्रीडम आवडतं आणि नंतरच आपण एका बघा चॉईस फार गरजेचं आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात पण बघा, एक गोष्ट दिली की हीच गोष्ट घ्यायची आहे तुला, त्यापेक्षा जर आपल्या समोर ऑप्शन्स ठेवले तर आपण चूज करतो. प्रत्येकाचा मेंदू वेगळा असल्यामुळं प्रत्येकाची शिकण्याची स्टाईल वेगळी असणार आहे, अध्ययनाची स्टाईल वेगळी असणार आहे. तो कोणत्या रिसोर्सेस मधून त्याला जास्त चांगलं अध्ययन करता येईल, हे रिसोर्सेस सुद्धा त्याच्या अध्ययनाच्या स्टाईलनुसार, अध्ययनाच्या शैलीनुसार वेगळे असणार आहेत. म्हणून त्याला शिकताना, अध्ययन करताना फ्रीडम असलं पाहिजे, त्याचबरोबर त्याला चॉईस देखील असला पाहिजे. रेस्ट आणि स्लीप फार गरजेचं आहे. आपल्याला काय वाटतं, जागरण करून जर आपण शिकलो तर फार अध्ययन चांगलं होईल आपलं. तर मेंदूशास्त्र आपल्याला असं सांगतं की तुम्ही जेवढा वेळ शिकता तेवढाच वेळ आपल्याला रेस्ट सुद्धा घेता आली पाहिजे, तरच आपलं अध्ययन चांगलं होतं. याच्यावरती प्रयोग देखील करण्यात आला की शिकत असतानाचा माणसाच्या मेंदूचा फंक्शनल MRI काढण्यात आला. त्यावेळेला मेंदूच्या ज्या भागामध्ये हालचाली होत होत्या, म्हणजे मेंदू आपला अध्ययन करत होता, त्यानंतर ती व्यक्ती झोपली, अध्ययन झालं आणि ती व्यक्ती झोपली म्हणजे त्यानं रेस्ट किंवा स्लीप जे असेल ते तर घेतली. त्यावेळेला परत त्याचा फंक्शनल MRI जेव्हा घेण्यात आला त्यावेळेला असं दिसून आलं की तो जेव्हा शिकत होता, अभ्यास करत होता, लर्निंग करत होता, त्यावेळेला मेंदूच्या ज्या भागामध्ये हालचाली होत होत्या त्याच्यापेक्षा जास्त गतीनं हालचाली तो जेव्हा रेस्ट घेत होता आणि झोपला होता त्यावेळेला दिसून आल्या. याचाच अर्थ जे काही आपण शिकल्यानंतर जी रेस्ट टाइम असतो, जे आपण झोप घेतो त्यावेळेला त्याच्यावरती जास्त काम तिथं होत असतं. अध्ययन आपलं चांगलं व्हावंसं वाटत असेल तर शिकण्याला जेवढा वेळ आपण देणार आहे, अध्ययनाला जेवढा वेळ देणार आहे, तेवढाच चांगल्या पद्धतीनं वेळ आपल्याला रेस्टला आणि दिला गेला पाहिजे. झोप आपली घेतली गेली पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी आपण वाचतो की चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे. 7 ते 8 तास आपल्याला साऊंड स्लीप घेता आलं पाहिजे. जेवढं तुम्ही छान साऊंड स्लीप घ्याल तेवढा आपल्या मेंदूमध्ये जे शिकण्याची प्रक्रिया आहे, अध्ययनाची प्रक्रिया आहे, ती चांगल्या पद्धतीनं होते. जे सिनॅप्सेस आपण शिकत असताना, अध्ययन करत असताना तयार झालेले असतात, त्याचं दृढीकरण आपण जेव्हा रेस्ट घेतो आणि ज्या वेळेला आपण झोपतो तेव्हा होतं. ते जास्त दृढ होतात. जसं आपण बघा एखादी भाजी किंवा पदार्थ केल्यानंतर गॅस बंद केल्या की ते लगेच तो खात नाही, थोडा वेळ त्याला सिमर करतो, थोडा वेळ झाकून ठेवतो. तर का, तर गॅस बंद जरी असला तरी शिजण्याची प्रक्रिया नंतर 5-10 मिनिटं चाललेली असते. अगदी त्याच पद्धतीनं
तुम्ही जरी शिकणं थांबवलं, अध्ययन थांबवला, रेस्ट घ्यायला लागला, तरी सुद्धा जे काही तुम्ही शिकलेला आहात, अध्ययन केलेलं आहे, ते रेस्ट पिरियड मध्ये त्याचं दृढीकरण होतं, त्याचं रिइन्फोर्समेंट आपल्याला होत असताना दिसून येते. म्हणून जागरण करून अभ्यास करणं, खूप वेळ अभ्यास करणं म्हणजे जास्त अध्ययन झालं असा त्याचा अर्थ होत नाही. ऑटोनॉमी म्हणजे स्वायत्तता दिली पाहिजे, सेमच आहे. फ्रीडम, ऑटोनॉमी अँड चॉईस, ऑल दिस थिंग. फिलिंग हॅपी, अध्ययन करत असताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे, परिस्थिती आनंददायी असली पाहिजे, हॅपी मूड मध्ये असलं पाहिजे. खूप सिरियस वातावरण करणं, जी व्यक्ती आपल्याला शिकवते ती एकदम सिरियस फेसनं आपल्याला शिकवत असेल, एकूणच वातावरण एकदम सिरियस केलं गेलं असेल, तर अशा वातावरणामध्ये आपलं अध्ययन चांगल्या पद्धतीनं होऊ शकणार नाही. कारण मगाशी बघितलं की जेवढं वातावरण छान असेल, आनंददायी असेल, तेवढं काय होणार आहे, अॅमेग्डेलाकडं इनपुट्स येणार नाहीत, तर ते पुढे कोर्टेक्स कडे जाऊन त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे. फिलिंग व्हॅल्यूड. मॅडम वेळ संपली आहे का, थांबूया का? हॅलो हॅलो. अजून एक 5-1 मिनिटं चालेल हा, ताई. ओके ओके ओके, म्हणजे मी वाईंड अप करते. तर फिलिंग व्हॅल्यूड हे फार गरजेचं आहे. जो अध्ययनार्थी अध्ययन करतो, शिकतो, त्याला व्हॅल्यू दिली गेली पाहिजे. तुला काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याच पद्धतीने त्याला एक्सेप्ट करता आलं पाहिजे. म्हणजे आपला अध्ययनार्थी किंवा शिकणारा, आपला पाल्य किंवा विद्यार्थी काहीतरी गोष्ट शिकतो, ते ड्रॉइंग असेल ते काढत असेल, गणित असेल ते सोडवत असेल, किंवा कुठलीही नवीन गोष्ट, एखादी त्यानं कौशल्य नवीन शिकलं असेल, ते तो आपल्याला आणून दाखवत असेल, तर पटकन त्याच्यावरती निगेटिव्ह प्रतिक्रिया न देता त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे, त्याचं कौतुक केलं गेलं पाहिजे, हे छान आहे म्हटलं पाहिजे. जरी ते तेव्हा छान दिसलं नसलं तरी सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह रिमार्क्स, मग ते व्हर्बल असतील, नॉन व्हर्बल, सर्व प्रकारचे पॉझिटिव्ह रिमार्क्स आपल्याला त्याला देता आले पाहिजेत, तरच त्याचं अध्ययन चांगल्या पद्धतीनं होईल. कंट्रोल ओव्हर एन्व्हायरमेंट. अध्ययनाची जी परिस्थिती आहे, अध्ययनाचं जे पर्यावरण आहे, त्याच्यावरती विद्यार्थ्याचा कंट्रोल असणं गरजेचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्याला जर जागा बदलून बसायचं असेल, विद्यार्थ्याला जर मला बेंचवर नाही बसायचं, मला ते चेअर आणि ह्याच्यावरती नाही बसायचंय, मला हॉलमध्ये बसून अभ्यास करायचा आहे, मला आणि इथं बसून अभ्यास करायचा आहे, ज्या त्याच्या अध्ययनाच्या वातावरणावरती त्या अध्ययनार्थाचा स्वतः कंट्रोल असू द्या, तुमचा आमचा कंट्रोल नको आहे. कारण प्रत्येक मेंदू वेगळ्या पद्धतीनं शिकतो, प्रत्येकाच्या मेंदू युनिक आहे, त्यामुळे त्याची शिकण्याची, त्याच्या अध्ययनाची स्टाईल वेगळी असणार आहे, कौशल्य वेगळं असणार आहे. त्यामुळं आपल्याला त्याचा कंट्रोल त्याच्यावरती असणं तेवढंच गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की मग ह्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजीज आपल्याला वापरता येतील का? विद्यार्थ्याने जर त्याचं चांगलं अध्ययन व्हावं वाटत असेल, तर आपला मेंदू अतिशय आपण फर्टिलाइज केला पाहिजे. बघा, शेतामध्ये कुठलंही पीक घ्यायचं झालं तर आपण काय करतो, अगोदर शेत चांगल्या पद्धतीने तयार करून घेतो, मग कुठलंही पीक घेण्यासाठी आपली शेती तयार होते. त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारचं अध्ययन करायचं असेल तर आपल्या मेंदूची मशागत आपल्याला करता आली पाहिजे. ही मशागत करण्यासाठी म्हणून काही अगदी सोप्या साध्या कृती आपण करू शकतो. आता तुम्हाला बघितल्यावर जाणवेल की इतक्या साध्या कृती करून सुद्धा आपल्या मेंदूची मशागत आपल्याला करता येते. म्हणजे विद्यार्थ्यांना किंवा आपण सुद्धा ऍडल्ट म्हणून सुद्धा आपण खूप गोष्टी शिकत असतो, पण आपल्याला असं वाटतं की शिकणं म्हणजे अगदी एका ठिकाणी बसून राहिलं पाहिजे मगच आपल्याला शिकता येतं, असं नाहीये. भरपूर फिजिकल ऍक्टिव्हिटी आपण जर केल्या, बरेचसे काही गेम वगैरे खेळले, फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्या, शारीरिक कृती आपण जर करत राहिलो तर आपला मेंदू फर्टिलाइज होतो, तो शिकण्यासाठी तयार होतो, कुठलीही गोष्ट पटकन तो ऍब्सॉर्ब करतो. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, यामुळे काय होणार आहे की वेगळे सिनॅप्सेस आपल्या मेंदूमध्ये तयार होणार आहेत आणि सिनॅप्स तयार करण्याची, जोडण्या तयार करण्याची मेंदूची जी क्षमता आहे ती वाढणार आहे. आणि एकदा त्याला जोडण्या पटपट पटपट तयार करायची क्षमता त्याची वाढली, त्याचा सराव झाला की मग तुम्हाला जे अध्ययन हवं आहे ते अध्ययन करताना सुद्धा तो पटकन काय करू शकतो, आपले सिनॅप्सेस तयार करण्याला रेडी होऊ शकतो. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आपल्याला गरज नसताना सुद्धा शिकायला काहीच अडचण नाही. कारण जेव्हा नवीन गोष्ट शिकतो तेव्हा नवीन सिनॅप्सेस तयार होतात, नवीन सिनॅप्सेस तयार झाले की नवीन न्यूरल नेटवर्क आणि आपला मेंदू डेन्स होतो. आणि जेवढा मेंदू आपला जास्त डेन्स, जेवढं न्यूरल नेटवर्क जास्त,
तेवढं आपलं अध्ययन जास्त, तेवढा आपला मेंदूचा विकास जास्त असतो. त्यामुळे वेगवेगळे कौशल्य शिकणं, वेगवेगळ्या भाषा शिकणं, आपण हे सतत करत राहिलं पाहिजे. गोष्टी आपण करतो, रेग्युलर ज्या गोष्टी करतो त्याच गोष्टी जर आपण करत राहिलो तर तेवढेच सिनॅप्सेस. जर त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या तरी सुद्धा नवीन सिनॅप्सेस तयार होतील, नवीन जोडण्या तयार होतील. म्हणजे बघा, रोज आपण जर उजव्या हातानं ब्रश करत असू तर कधी कधी आपण डाव्या हाताने पण ब्रश करायला काही अडचण नाही, कारण त्याच्यामुळे नवीन सिनॅप्स आपल्या मेंदूमध्ये तयार होतील. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेला हास्यास्पद वाटतील, पण मेंदूशास्त्र सांगतं की अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपला मेंदू आपण शार्प करू शकतो, नवीन गोष्टी करण्यासाठी आपण त्याला तयार करू शकतो. त्यामुळे गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करा. उजव्या हाताने लिहित असाल रोज तर काही वेळेला डाव्या हाताने लिहून बघायला काहीच हरकत नाही, डाव्या हाताने सुद्धा आपण लिहू शकतो. काही शाळांनी हा प्रयोग सुद्धा चालू केलेला आहे की त्या शाळेतले विद्यार्थी उजव्या आणि डाव्या दोन्ही हाताने लिहितात. त्याचबरोबर वेगळ्या गोष्टी करणं आणि आहे त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करणं, या दोन्हीमुळे सुद्धा जादा सिनॅप्सेस आणि वेगळे सिनॅप्सेस, वेगळे न्यूरल नेटवर्क्स आपल्या मेंदूमध्ये तयार होतात आणि आपला मेंदू जास्त शार्प आणि विकसित व्हायला मदत होते. लिस्निंग म्युझिक हे खूप चांगलं तंत्र सांगितलं गेलेलं आहे, रेमेडी सांगितली गेलेली आहे. आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा अनुभव येतो बघा. आपण जर म्युझिक ऐकलं, गाणं ऐकलं की खूप सुदिंग फील होतं आपल्याला छान वाटतं, आनंदी वाटतं. मेंदूशास्त्र सांगतं की म्युझिक ऐकत जा, जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेला आपल्या आवडती गाणी ऐकणं, म्युझिक ऐकणं, यामुळं काय होतं, फील गुड न्यूरो ट्रान्समीटर्स तयार होतात. मगाशी बघितलं तसं मेंदूमध्ये आनंद देणारे जे केमिकल्स आहेत, रसायन आहेत, ती स्रवतात, म्हणून आपल्याला ते चांगलं वाटतं. त्याचबरोबर सॉल्विंग अँड क्रिएटिंग पझल्स, वेगवेगळे काही कोडी वगैरे असतात, वर्तमानपत्रातल्या कोडी असतील, आता तर फोनमध्ये वगैरे सुडोको आणि बरेचसे पझल्स आपल्याला बघायला मिळतात, ते देखील आपण सोडवू शकतो. यामुळं जेव्हा आपण कोडी सोडवतो त्यावेळेला आपण विचार करतो, विचार केला की जादा सिनॅप्सेस आपल्या मेंदूमध्ये तयार होतात. त्या अगदी साध्या सोप्या गोष्टी करून सुद्धा आपला मेंदू, आपण विद्यार्थी असतील किंवा ऍडल्ट्स असतील, आपला मेंदू आपण शार्प ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं आपला मेंदू 3 पातळीवरती शिकतो. या तिन्ही पातळीवरती तो शिकत असताना आपण आपल्या पाल्याला, आपल्या विद्यार्थ्याला आपण मदत करू शकतो. आणि ती कशा पद्धतीनं आपण मदत करू शकतो हे मेंदूशास्त्रातले काही संशोधनाच्या साहाय्यानं आपण बघितलेलं आहे. आणि यानंतरच्या 24 तारखेला जो आपलं दुसरा सेशन असणार आहे, तर त्या सेशनमध्ये अवचेतन मेंदू आणि ह्या अवचेतन मेंदू मुळे कसं आपलं जीवन आपण जास्त आनंदी करू शकतो आणि आपलं अध्ययन नेमकं करत असताना कोणत्या गोष्टीवरती आपण भर दिला गेला पाहिजे, त्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू. थँक्यू ताई, माझं काम खूप सोपं केलं तुम्ही. पुढच्या सेशन मध्ये काय घेणार आहे हे सांगून. खरं तर आभार आज मानण्यापेक्षा पुढच्या सेशनलाच मानणं जास्त योग्य ठरेल, कारण हे आपलं दुसरं सत्र पुढे होणार आहे. तरी पण मी जे ऐकत होते त्यातनं मला एक मुद्दा अगदी ठळकपणे समोर आला, ते म्हणजे पालकच आपल्या मुलांना अभ्यास किती चांगला नाहीये हे इनडायरेक्टली कसं पोचवत असतात. आणि बक्षीस आणि शिक्षा हे कायम आम्ही जे बोलत असतो की त्याचं अध्ययनामध्ये काय महत्व आहे, तर ते सुद्धा आजच्या ह्याच्यातून लक्षात आलं की बक्षीस ही पद्धतच जास्त उपयोगी राहणारी असते. तर या उलट आपल्याला चित्र मात्र उलट दिसतं की अभ्यास म्हटलं की तिथं शिक्षा मुलांना जास्त होत असते. तर हा भाग मला आजच्या ह्या सगळ्या ह्याच्यातून ऐकताना खूप महत्वाचा वाटला. आणि खरंच शास्त्रीय माहिती पण सोप्या भाषेमध्ये, म्हणजे इतकं खरं सर्वसामान्य लोक विचार करत नाहीत की शिकण्याची ही प्रोसेस कशी असेल. फक्त त्याला समजतं का नाही, हो का नाही, याच्या पलीकडं त्याच्या मेंदूमध्ये काय घडतंय हे पण आता कुठंतरी एक पालक म्हणून आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तो अवेअरनेस ज्या वेळेला येईल त्यावेळेलाच मुलांच्या शिक्षणाकडे जास्त गांभीर्याने आपण बघू शकतो. तर तो भाग आजच्या सत्रामधून साध्य झाला असं मला वाटतं. आणि त्याबद्दल मी तुमचे अगदी मंथनकडून मनापासून आभार मानते. खूप छान, म्हणजे एक्सलंट आपण म्हणू असं सेशन झालं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि पुढच्या 4थ्या गुरुवारी आपण नक्की भेटूयात असं म्हणून मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. थोडा वेळ आपला गेलेला आहे, त्यामुळे प्रश्नोत्तर आपण आता नाही घेणार आहोत. दोन्ही सत्र ऐकल्यानंतर आपण
प्रश्नोत्तरांसाठी आपण वेळ ठेवूयात त्या सत्रामध्ये. खूप थँक्यू खूप मॅडम. धन्यवाद मंथन थँक्यू टीमला. एव्हरीवन. थँक्यू. नाही, खूप छान झालं, सुंदर खूप झालं. छान झालं. थँक्यू मॅम.